थंडी सुरू झाली की केस गळती आणि कंबरदुखीवर अत्यंत गुणकारी असे झटपट होणारे अगदी चविष्ट असे अळीवाचे लाडू। तर आज आपण याच अळीवाच्या लाडवांची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपे आहेत बनवायला, अगदी झटपट होतात। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंतरा, स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे। थंडी सुरू झाली की आपल्याला कंबरदुखी, पाठदुखी, केस गळती या छोट्या मोठ्या तक्रारी सगळ्या सुरू होतात। तर आज आपण याचवरती एक रामबाण उपाय बघणार आहोत आणि अशी रेसिपी बघणार आहोत जी यावरती अतिशय उपयुक्त आहे, ती म्हणजे अळीवाचे लाडू। हे अळीवाचे लाडू अगदी सोपे आहेत बनवायला, खूप पटकन होतात आणि खूपच छान लागतात। फक्त अळीव हे खूप उष्ण आहेत, त्यामुळे गरोदर बायकांनी याचं सेवन नक्कीच करू नये। बाळंतिणींसाठी हा सकस आहार आहे आणि इतरही वयोगटातील लोक हे लाडू नक्कीच खाऊ शकतात। फक्त अगदी प्रमाणात खावेत, साधारणतः एकच लाडू दिवसातून खावा। जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू खाल्ले गेले तर ते आपल्याला अपाय ठरू शकतात। पण हे लाडू खूपच मस्त लागतात। फक्त एकच काळजी नक्की घ्यायची की हे गरोदर बायकांनी खाऊ नयेत, कारण ते खूप उष्ण आहेत। तर आज आपण याच लाडवांची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। आज आपण हिवाळा विशेष गोड रेसिपी बघणार आहोत आणि अत्यंत पौष्टिक रेसिपी बघणार आहोत। हिवाळा विशेष अळीवाचे लाडू। मी तुम्हाला दाखवते अळीव कसे असतात। हे बघा, अशा प्रकारचे अळीव असतात, असे बारीक बिया असतात याच्या। हे अत्यंत पौष्टिक असतात। याचे लाडू हे थंडीमध्ये खास मुद्दामून केले जातात। तर आपण इथे एक वाटी अळीव हे हलकेसे 1 मिनिटभर भाजून हे नारळाच्या पाण्यामध्ये इथे भिजत घातले होते। जर तुम्हाला नारळाचं पाणी नको असेल तर तुम्ही साध्या पाण्यात सुद्धा हे भिजत घालू शकता। अर्ध्या तासामध्ये हे छान असे फुलून वरती येतात। हलकेसे भाजून घेतल्यामुळे काय होतं, लाडवांना चव सुद्धा ही खूप छान येते। अळीव हे अत्यंत आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खरंच खूप उपयुक्त आहेत। अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क हे सुद्धा आहे। शिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि शिवाय यामध्ये रक्त शुद्ध करणारे सुद्धा गुण आहेत। म्हणून अळीवाचे लाडू हे शक्यतो खाल्ले जातात। यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास सुद्धा खूप मदत होते। बाळंतिणीला दूध येण्यासाठी म्हणजे दूध वाढण्यासाठी सुद्धा हे अळीवाचे लाडू खास दिले जातात। अळीवामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर आहे। याचं सेवन केल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा खूप वाढते। शिवाय केसांच्या गळतीवरती तर हा एक अत्यंत रामबाण उपाय आहे। किंवा ज्यांना कंबरदुखी असेल त्यांच्यासाठी तर खास हिवाळ्यामध्ये हे लाडू तर त्यांनी नक्कीच आवर्जून खावे। थंडी सुरू झाली की आपल्या बारीकशा तक्रारी सुरू होतात, कोणाची कंबर दुखते, केस खूप गळतात। जर तुम्ही अळीवाचे लाडू करून खाल्ले तर ते केस गळतीवर सुद्धा त्याचा खूप छान परिणाम होतो। शिवाय थंडीमध्ये सुद्धा आपली बरेचदा खूप कंबर दुखते। ज्यांना वात प्रवृत्ती आहे त्यांची कंबर ही बरेचदा दुखते किंवा एरवी सुद्धा बऱ्याच जणांची कंबर दुखते। तर हे थंडीमध्ये लाडू आवर्जून खावेत। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, यामुळे कोलेस्टेरॉल सुद्धा कमी होण्यास मदत होते। हे खास लक्षात ठेवा, कारण गरोदर बायकांनी हे अळीवाचे लाडू अजिबात खाऊ नयेत, कारण अळीव हे खूप उष्ण आहेत। शिवाय यामध्ये आपण खोबरं घालतो, ओलं खोबरं घालतो, ते सुद्धा उष्ण आहे, गूळ उष्ण आहे। त्यामुळे हे लाडू गरोदर बायकांनी अजिबात खाऊ नयेत। बाळंतीण झालेल्या बायकांनी हे आवर्जून खावे, कारण त्यांना दूध वाढण्यास मदत होते। तर आज आपण याच अळीवापासून अळीवाचे लाडू बनवणार आहोत। तर आता आपले इथे अळीव हे छान भिजलेले आहेत। आता आपण लाडू बनवायची तयारी करायला सुरुवात करूया। इथे मी एक भांडं घेतलंय। इथे मी अळीव हे अर्धा तास भिजत घातले होते। हे बघा, छान भिजले गेलेत। हे व्यवस्थित भिजणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर लाडवामध्ये कचकच लागू शकते जर हे नीट भिजले गेले नाहीत तर। हे केवढे झालेत बघा, व्यवस्थित छान असे फुलले गेलेत। आता आपण हे अळीव या भांड्यामध्ये काढून घेऊया। मी इथे ह्या वाटीने 1 वाटी अळीव घेतले होते। आपल्याला ज्या वाटीने अळीव घ्यायचे त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे। तर आता आपण याच वाटीने साधारणतः 4 वाट्या हे ओलं खोबरं घेणार आहोत। इथे खोबऱ्याचं प्रमाण, इथे मी 4 वाट्या खोबरं घेतलंय। 1 वाटी अळीव असतील तर 4 वाट्या खोबरं। तुमचं समजा खोबऱ्याचं प्रमाण हे थोडं वरती खालती झालं तरी काहीच हरकत नाही। असं काही नाही की 4 वाट्यांचं तुमचं जर 5 वाट्या ओलं खोबरं झालं काहीच हरकत नाही, लाडू तरी सुद्धा छान बनतील। त्यामुळे पाठीपुढे थोडंसं खोबरं झालं तरी चालू शकतं, किंवा अळीव सुद्धा थोडे कमी जास्त झाले तरीही चालू शकतात।
तर आता आपण 4 वाट्या हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता आपण ज्या वाटीने खोबरं घेतलं त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या हा गूळ घ्यायचा आहे. तर आता आपला गूळ सुद्धा इथे घालून झालेला आहे. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गूळ आहे हा चिरून घेतला होता. खरंच हे तुम्ही लाडू नक्की ट्राय करून बघा, चवीला तर अप्रतिम लागतात. आणि ही जी मी रेसिपी आहे ही आज तुम्हाला एकदम पारंपरिक दाखवणार आहे. हे आपण सगळेच जण हे लाडू खाऊ शकतो, असं काही नाही आहे की फक्त बाळंतीण बायकाच खातात, आपण सुद्धा खाऊ शकतो. फक्त गरोदर महिलांनी हे शक्यतो खाऊ नयेत, कारण अळीव हे प्रचंड उष्ण आहेत. पण अतिरेक सुद्धा कुठल्याही लाडवाचा करू नये. शक्यतो एकच लाडू खा. तर एका वेळेला जर तुम्ही 3-3, 4-4 खाल्ले तर हे लाडू खूप उष्ण पडू शकतात आणि त्याचा खूप त्रास होऊ शकतो. तुम्हाला इथे कुठलंही प्रमाण थोडं कमी जास्त करायचं झालं तर तुम्ही करू शकता. मी इथे 1 वाटी अळीव घेतले होते. तुम्हाला जर अर्धी वाटी हवे असतील तर तुम्ही अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकता. कुठलंही प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, लाडू छानच बनतात. आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एक अर्धा तास असंच ठेवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित छान असं भिजलं जाईल. तर आता आपण एक अर्धा तासच आपल्याला हे ठेवायचं आहे. तर आता आपला अर्धा तास झालेला आहे. हे व्यवस्थित छान असं मुरलं गेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे शिजवून घेऊया. आपण इथे पॅन घेतलेला आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे सर्व यामध्ये घालायचं आहे. बघा आपलं इथे मिश्रण घालून झालेलं आहे. आता आपण गॅस हा स्टार्ट करूया. आपल्याला मध्यम आचेवरती हे मिश्रण शिजवायचं आहे. आपण इथे पारंपरिक पद्धतीने करतोय म्हणून इथे काजू बदाम घालत नाही आहोत, पण जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घातले तरीही चालेल, तरी सुद्धा खूप छान लागतात. पण जे पारंपरिक लाडू आहेत त्यामध्ये काजू बदाम घालत नाहीत, पण हरकत नाही, आपल्या आवडीनुसार असतं. आवडत असतील तर नक्कीच घाला, या बाळंतिणीला देणार असाल तर आवर्जून घाला. तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मध्यम आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गूळ चिरून घेतल्यामुळे काय होतं, गुळाचे असे खडे राहत नाहीत आणि छान पटकन गूळ हा वितळतो. जसं आपण मोदकाचं सारण बनवतो अगदी तसंच आपल्याला शिजवायचं आहे. फक्त या लाडवांचं अतिरिक्त सेवन करू नका, नाहीतर ते अपाय ठरू शकतं. कारण कुठलीही गोष्ट अति जर खाल्ली तर ती नक्कीच अपायकारक ठरू शकते. आणि हे अळीव तर हे खूपच उष्ण आहेत, त्यामुळे हे लाडू शक्यतो थंडीमध्येच खाल्ले जातात. कारण बाहेर खूप थंड वातावरण असतं आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी हे लाडू खास खाल्ले जातात. फक्त दिवसातून एकच लाडू खा, जास्त खाऊ नका, नाहीतर खरंच खूप उष्ण पडतील हे लाडू. कारण हे सगळंच उष्ण आहे. गूळ उष्ण आहे, अळीव उष्ण आहे, खोबरं उष्ण आहे. पण हे लाडू खूप मस्त लागतात आणि अत्यंत पौष्टिक आहेत. बाळंतिणींसाठी तर हा अगदी सकस आहार आहे. तुम्ही एरवी सुद्धा कोणीही खाऊ शकतं. हे फक्त गरोदर बायकांनी हे खाऊ नका. आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं की गूळ अजून हवाय तर तुम्ही गूळ अजून सुद्धा घेऊ शकता, पण मला अगदी पक्के गोड नकोय, नाहीतर खूपच गोड झाले की लाडू अजिबात खावत नाही, खूप पाकासारखा गोड होतो. पण ज्यांना आवडत असेल प्रचंड गोड तर ते नक्कीच गूळ हे जास्त घालू शकतात. ते छान असं ढवळून झालेलं आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम ही अगदी बारीक करते. यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मंद आचच ठेवा, फुल गॅस करू नका, या मध्यम पण आता ठेवू नका. आता आपण हे शिजवतोय त्यामुळे आपण इथे मंद आचेवर हे छान शिजू द्यायचं आहे. आपलं आता 1 मिनिट झालेलं आहे. आपण आता झाकण काढूया. आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपला गूळ सुद्धा व्यवस्थित असा वितळलेला आहे. अजून आपल्याला 1 मिनिटभर चांगलं असं गोळा होऊ द्यायचं आहे. असा छान असा गोळा झाला म्हणजे खालून असं मोकळं व्हायला सुरुवात झाली की मगच आपलं सारण झालं समजायचं. पण अजून आपल्याला 1-2 मिनिटभर हे चांगलं शिजू द्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला आता हे शिजवायचं आहे. आपल्या इथे असा गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा म्हणजे आपलं हे व्यवस्थित सारण झालेलं आहे, चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे.
असं खालून सुटायला लागलं की समजायचं की आपलं सारण हे छान असं शिजलं गेलं आहे। तर आता आपलं हे सारण छान शिजलं गेलं आहे। आता आपण इथे गॅस हा बंद करूया। यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडीशी जायफळ पावडर। यामुळे काय होतं, अळीव हे आपल्याला बाधत नाहीत। अळीव हे उष्ण असल्यामुळे कधी कधी कोणाला बाधू शकतात, तर यामध्ये जायफळ पावडर घातल्यामुळे ते आपल्याला अजिबात बाधणार नाही। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जायफळ पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची, त्यामुळे सुगंध पण खूप छान लागतो लाडवांना। आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे। जायफळ पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। जायफळ पावडर घातल्यामुळे अळीव हे आपल्याला बाधत नाही, म्हणून मी इथे थोडीशी जायफळ पावडर घातले, पण तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झाले की मगच लाडू वळायला घ्यायचे। गरम असताना लाडू वळायला घेऊ नका, एकतर हातही भाजेल आणि लाडू हे आपले टिकणार नाहीत। तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया। हे जे भांडं आहे हे गॅसवरतीच ठेवू नका, बाजूला काढून ठेवा आणि मगच थंड करा। गॅसवरती तुम्ही असंच ठेवलं तर ते गॅसची फ्लेम गरम असते आणि त्याच्यामुळे ते अजून शिजत राहील। तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया। आपलं मिश्रण इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळायला सुरुवात करूया। तुम्हाला कितपत लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही इथे लाडू वळायचे। मी बेताचाच लाडू वळणार आहे। खरंच हे लाडू खूप छान लागतात, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। मस्त आपला इथे छान असा लाडू वळून झालेला आहे। आता आपण हा डिश मध्ये ठेवूया। हे बघा मस्त लाडू वळून झालाय। आता आपण असा दुसऱ्या लाडू सुद्धा वळून घेऊया। हे लाडू टिकायला थोडे कमी असतात, साधारणतः 3 ते 4 दिवस हे साधारणतः टिकू शकतात। हे फार असे टिकत नाहीत, त्यामुळे लवकर संपवावे लागतात। हे बघा छान आपला लाडू वळून झालाय। आपण हा सुद्धा लाडू इथे ठेवूया। आता मी असेच बाकीचे लाडू सुद्धा करून घेते। आपले इथे मस्त असे अळीवाचे लाडू तयार झालेत, मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा किती छान झालेत आपले लाडू। अजिबात असे पांचट दिसत नाहीयेत किंवा असे अजिबात पचपचित सुद्धा दिसत नाहीयेत। फक्त लक्षात ठेवायचं की आपला व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे आणि मगच ते लाडू वळायचे। सारण जर व्यवस्थित शिजलं गेलं नाही आणि त्याचा असा छान असा गोळा तयार झाला नाही तर लाडू नीट वळता येणार नाहीत आणि मग ते असे लूज पडतील, सुटतील, लाडू नीट बांधले जाणार नाहीत। त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्यायची। हे जे प्रमाण होतं यामध्ये माझे साधारणतः 18 लाडू तयार झालेले आहेत। आपण आता याचं वजन करून बघूया की हे लाडू किती झालेत। आपण जे इथे प्रमाण घेतलं यामध्ये साधारणतः आपले 750 ग्रॅम हे लाडू तयार झालेत। हे लाडू टिकायला खूप कमी दिवस टिकतात, हे साधारणतः 3 ते 4 दिवसच साधारणतः टिकतात, यापेक्षा जास्त टिकत नाहीत। आणि एक काळजी घ्यायची, ह्याला ओला हात अजिबात लावायचा नाही। जर चुकून याला ओला हात लागला गेला तर हे लाडू लगेच खराब होऊ शकतात, म्हणजेच याला बुरशी येऊ शकते। त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायची। तर आपले इथे पौष्टिक असे थंडी विशेष अळीवाचे लाडू हे तयार झालेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची डिश आमची। नमस्कार।